हॅलो एव्हरीवन, मॉम्स लाईफच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी थोडक्यात एक सांगते की मला दोन मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. तर विषय आजचा अनुभव असा आहे की माझी जी मुलगी आहे ती आता थर्ड मध्ये गेली आहे. तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिच्या स्कूलमध्ये ना प्रोग्राम होता. तर त्यांना सांगितलं होतं की बा वारकरीचा महाराष्ट्रीयन लुक करून या म्हणून. ठीक आहे, मस्त छान मॅडमला मस्त तयारी करून दिली. दोघांचं होतं, म्हणजे तिच्या भावाला पण वारकरी बनायचं होतं आणि तिला पण वारकरी बनायचं होतं. दोघं पण एकाच स्कूलमध्ये आहे, या वर्षी दोघांना एकाच स्कूलमध्ये टाकलंय. तर झालं असं की मॅडमची मस्त तयारी वगैरे करून दिली. छान मस्त मॅडमने व्हिडिओ, फोटो शूट, रील्स वगैरे काढले. आणि मग मला म्हणते कशी, मम्मा ठीक आहे, एवढी काही खास तयारी नाही केली, ठीक ठाक आहे, पार्लर मध्ये न्यायला पाहिजे होतस तू मला. मी म्हटलं ठीक आहे बा, आता काय, जेव्हा तुझी अॅन्युअल फंक्शन असेल तेव्हा आपण जाऊ पार्लर मध्ये रेडी व्हायला, असं मी तिला म्हटलं. आणि घरगुती आपली तयारी तिला मी करून दिली, पण छान केली. मग मॅडम आमच्या गेल्या स्कूलमध्ये गेल्यावरती मॅडम तिच्या ज्या क्लास टीचर आहेत त्या म्हणे की छान दिसतेस तू. एक नाही, सगळ्या मॅडम लोक असे आपल्या मुलांना करतात, कमेंट्स करतात, एक त्यांना बूस्टअप करायसाठी. तर मॅडमने तिची तारीफ केली, तिला छान वाटलं. अरे वा, म्हणजे तयारी केली माझ्या मेकअपची, माझ्या हेअरस्टाईलची, इव्हन म्हणजे पूर्ण लुकची तिची ना मॅडमने ना तारीफ केली. मग कशी म्हणते, मग मॅडमने विचारलं की बाळा तुझी तयारी तू केलीस का, ती मम्माने करून दिली. तर कशी म्हणते, मम्मा मी मॅडमला सांगितलं की थोडी तयारी ना मी केली आणि थोडी तयारी ना माझ्या मम्मीने करून दिली. तर मी म्हंटल हो का, म्हटलं तर मग काय बोलल्या अजून तुझ्या मॅडम. तर काय नाही, मॅडम बोलल्या म्हणे की छान तयारी केली तू, छान दिसतेस, म्हणजे महाराष्ट्रीयन लुक छान वाटतंय तुझ्यावरती. तर मग मला घरी येऊन म्हणते कशी, मम्मा माझ्या मॅडमने माझी ना मस्त अशी तारीफ केली की मी छान दिसते की नाही, मेकअप वगैरे हेअरस्टाईल वगैरे छान केलं तू. मग म्हणते की तू मस्त तयारी करून दिलीस मम्मा. तर मी तिला म्हटलं अच्छा, छान तयारी करून दिलीस बाळा. तू तर मला सकाळी बोलली की मम्मा की तू जरा ठीकठाकच तयारी केली, एवढं पण काही एकदम हे नाही केलीस म्हणत. तू तर मला बिल्लर मध्ये न्यायचं काहीतरी गोष्ट करत होतीस म्हटलं बाळा. तर नाही ग म्हणे मम्मा, मला मॅडम बोलली की छान तयारी केली म्हणून तुझ्या मम्माने. तर मी तिला म्हंटल अच्छा. मग मी म्हंटल तेव्हा तुला म्हणजे माझ्यावरती विश्वास नव्हता, आणि तुझ्या क्लास टीचरने तुला म्हटलं की तू छान दिसतेस म्हणून तू मान्य केलंस, म्हणजे मम्माची काही किंमतच नाही तुला. बोलते नाही ग मम्मा, असं ग, नाही तर समजून जा ना ग. म्हटलं अच्छा, मम्मानीच समजून घ्यायचं नेहमी, म्हणजे मम्माची तारीफ स्वतःहून नाही करायची, कोणी सांगितलं ना तेव्हा करायचं. हे असं असतं, आपण किती मेहनत घेतो त्यांच्या मागे, हे ते असं तसं, रील्स बघा, व्हिडिओ बघा त्यांच्यासाठी, लुक आपण लुक साठी म्हणून मी किती व्हिडिओज बघितले होते की असं करून हेअरस्टाईल अशी पाहिजे. काही नाही, त्याचं क्रेडिट कधी मिळत नाही व्यवस्थित. कोणीतरी तारीफ केल्यानंतर मग मॅडमला कळतं की हा माझ्या मम्माने माझी चांगली तयारी केली. असं आहे, तुमच्या बाबतीत पण असं घडत असेल तर प्लीज मला सांग कमेंट मध्ये. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.